नमस्कार, मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. ज्योतिबाच्या नावाने चांगलं, भैरोबाच्या नावाने चांगलं असा जयघोष आता गावोगावी तर सुरूच झालेला आहेत. कारण यात्रा तर सुरू झालेल्या आहेत. अशा सजवलेल्या काठ्या, पालख्या, त्याच्यानंतर रथ असे छान सजवून गुलालाचे आणि भंडाऱ्याचे असे उधळण होऊन सर्व यात्रेकरून आपापल्या कुलदेवाला जाऊन यात्रा माघारी फिरून असे गुलालाने पूर्ण गुलाबी होऊन घरी परतत असतात. यात्रेच्या वेळेस देवाला हा तर प्रसाद केल्याशिवाय पूर्णच यात्रा होत नाही. कारण याचाच प्रसाद हा मान असतो प्रसादाचा भैरोबाला, ज्योतिबाला. त्यामुळे घरोघरी खेडोपाड्यात तर मोठे मोठे हांडे आंबील केली जाते आणि सर्वांना शेजारी पाजाऱ्यांना बोलवून तो प्रसाद दिला जातो. चुरमुरे. चला तर साहित्य पाहूया. आपण दही घेतले, ज्वारीचं पीठ घेतले, 3-4 चमचे धने जिरे पूड घेतले, मीठ आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय आंबिलाला चव येणार नाही. आणि आंबील हा असा प्रकार आहे की सर्वांना आवडतो. त्याने तोंडाला चव पण येते आजारपणात. माझ्या सासूबाईंना तर खूप आवडते आंबील. त्याच्यामुळे आम्ही असं इतर वेळी पण आम्ही कधीही जर करू वाटले तर करत असतो असं पिण्यासाठी खास. आणि उन्हाळ्यात तर ह्याने छान अशी आपल्याला जेवण जात नाही तर आंबीलही करून आपण पिऊ शकतो. त्यानेही भूक आपली छान अशी राहते. त्यामुळे आता हे साहित्य घेतलेले आणि आता आपण करूया. मी पातेलं गॅसवर ठेवले, त्याच्यात पाणी मी घेणार आहे उकळण्यासाठी आणि त्याच्यानंतर खाली एका बाउलमध्येच मी ज्वारीचं जे पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मी पाणी टाकून त्या गुठळ्या मोडणार आहे. जेणेकरून नुसतं असं जर पाण्यात आपण पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतील. आपण थोडंसं पाणी टाकून त्याचे पेस्ट तयार करून मग आपण या पाण्यात टाकली की त्याच्या गाठी होणार नाही. तर आता उकळले, त्याच्यात मी आता भरपूर असा लसूण टाकून घेणार आहे. धने जिरे पूड टाकणार आहे. धने जिरे भरपूर पूड टाकायची जेणेकरून त्याची छान चव येते. आता मीठ टाकलेलं आहे मी त्याच्यात आणि छान अशी भरपूर उकळी येऊ द्यायची. त्या पाण्यामध्ये आपल्या लसणाची, धने जिरे पूडची छान चव अशी उतरली पाहिजे आणि त्याच्यामुळे आंबीलला छान चव येणार आहे. छान उकळी भरपूर येऊ द्यायची त्याला आणि त्याच्यानंतर जे पेस्ट आपण करून घेतलेली आहे ती पेस्ट मी त्याच्यात टाकून घेणार. आता मी गुठळ्या मोडून घेणार आहे. असे छान गुठळ्या मोडून घेते. आता बनवलेली जी पेस्ट आहे ती मी पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये ते टाकणार आहे आणि अजून त्याला छान अशी उकळी येऊ देणार आहे. कच्ची पीठ ठेवायचं नाही, नाहीतर त्याला चव छान लागत नाही. त्यामुळे असं आपल्याला 5-10 मिनटं तरी त्या पिठाची छान शिजलं पाहिजे आणि त्या पिठात ते धने जिऱ्याची पूड, लसणाची पूडची चव उतरली पाहिजे. असं आपण उकळून घ्यायचं. आता हे जे आपण लिक्विड केलेलं आहे ते आपण जास्त जरी करून फ्रीजमध्ये ठेवून जसं पाहिजे तसं आपण त्याच्यामध्ये नंतर थंड पाणी टाकून आपण हे आंबील बनवू शकतो. दुसरी गोष्ट वेट लॉससाठी जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी हे पण चांगलं आहे. जेणेकरून ह्याने भूक पण आपल्याला लागणार नाही. आपल्याला अन्न जाण्यापेक्षा आपल्याला लिक्विड जास्त जाईल. त्यामुळे हे खूप फायदेशीर आहे आणि थंड असतं त्याच्यामुळे आता उन्हाळ्याच्या दिवसात तर खूपच फायदेशीर आहे. आता इथे मी दही घेतलेले ते फेटून घेणार आहे. एकदम छान असं फेटून घेऊन त्यामध्ये मी थंड पाणी टाकणार आहे. आपण त्याच्यात बर्फाचे तुकडेही टाकू शकतो जेणेकरून अजून छान थंड होऊ शकते आणि थंड असल्याशिवाय आंबील पण छान लागत नाही. खेड्यात पहिलं मोठ्या मोठ्या हांड्यात बर्फ तर टाकायचे किंवा माठात आंबील करून ठेवत होते. जे त्या माठामुळे पण त्या आंबीलला असा छान गारपणा येत होता आणि थंडावा येत होता. त्यामुळे खूप छान अशी आंबील लागत होते आणि घरोघरी असे यात्रा झाली की आंबीलचा वास यायचा. घरोघरी प्रसादाला बोलवलं जायचं आणि छान असं फुलपात्रात त्यावेळेस ग्लासात किंवा फुलपात्रात असे आंबील देत होते प्रसाद म्हणून आणि तो प्रसाद देवाला ते दाखवून मग सर्वांना देत. बर्फामुळे खूप छान असे थंडगार असे आंबील तयार होते. आता एकदा फेटून छान घेते कारण त्याच्यात मी जे ज्वारीच्या पिठाचं जे शिजवून घेतलेलं होतं तेही टाकून घेतलेले. त्यामुळे छान असं फेटून घ्यायचं. खूप छान होते. प्रसादाला नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.